सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। मी तपस्या शर्मा। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका। तर बघूयात आजच्या घडामोडी। गॅस दरवाढ व शेतकरी कर्जमाफींच्या मुद्द्यांवर पुरंदर काँग्रेसचा जेजुरीत चुलीवर स्वयंपाक करून निषेध। जेजुरी प्रतिनिधी गॅस दरवाढ, गॅस वितरणातील ढिसाळपणा तसेच राज्य सरकारने शेतकरी बांधवांना दिलेले फसवी कर्जमाफी यांच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेस पक्षांच्या वतीने जेजुरी महानगरपालिका चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात चुलीवर स्वयंपाक करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तासेठ झुरंगे, प्राचार्य सचिन दुर्गडे, राष्ट्रीय काँग्रेस पुरंदर अध्यक्ष साहेबराव फडतरे, राजेंद्र बरकडे, सौ सविता बरकडे, ॲडव्होकेट किरण कुमठेकर, ॲडव्होकेट कमलेश म्हेत्रे, बापू मोकाशी, संदीप भोसले, आम आदमी पार्टीचे संदीप चौंडेकर, भाऊसाहेब फडतरे, सतीश जगताप, ताराबाई चोरमले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली। तसेच गॅस दरवाढ व शेतकरी प्रश्नांवर घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। धन्यवाद। भारत देशामध्ये आज आपण पाहतोय आजचे दिन म्हणून केंद्रामध्ये बसलेले हे भाजप सरकार, या भाजप सरकारने आज आपल्या शेतकऱ्याला असेल, घरगुती महिला भगिनींना असेल, सर्वांना मेटाकुटीला आणलेल्या या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण मल्हार मार्तंडाच्या जेजुरी नगरीमध्ये आपण सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, विशेषतः पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचा आणि राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। तसेच पुरंदर तालुका आम आदमी पार्टीचे सुद्धा पदाधिकारी आमचे संदीप भाऊ चौंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आलेल्या सर्वच काँग्रेस प्रेमींचं आणि आलेल्या सर्वच ग्रामस्थांचं प्रथमतः या ठिकाणी मी स्वागत करतो। आज आपण पाहतोय केंद्र सरकारने आणि ह्या नरेंद्र मोदींनी आपल्या भारत देशामध्ये अतिक्रमण करत असताना आजच्या दिनाचे आमिष दाखवून आज यांनी केंद्र सरकारमध्ये प्रवेश केला आणि आज आपण पाहतोय संपूर्ण भारत देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि महागाई वाढत असताना पेट्रोलचे दर असतील, गॅसचे दर असतील, गगनाला भिडलेले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य माणूस या शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे। अक्षरशः 60 रुपयाने घरगुती गॅस, 60 रुपयाने तर व्यावसायिकांचा 115 रुपयाने गॅसचा किमती वाढवून आज त्याच्यातली मुदत असेल ती 25 दिवस एवढं सगळं वाढवून आज सर्वसामान्य महिला असेल, आज आम्हाला 3 ते 4 दिवसावर बुकिंग केल्यानंतर गॅस मिळायचा। एखाद्याचं कुटुंब जर मोठं असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी काय करायचं, आज 150 ते 200 रुपये दिवसभर शेतात रानावनात काम करून कष्ट करून 150-200 रुपये मजुरी कमावणाऱ्या महिलांनी ह्या महागाईच्या काळात त्यांनी दैनंदिन जीवन, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असेल सर्वजण त्यांनी घर खर्च हा कसा भागवायचा याचं उत्तर सरकारने द्यावं। तसेच आज मुंबईमध्ये आपण बघत आहोत की लाईव्ह कंटिन्यू व्यावसायिकांना असेल, घरगुती माणसांना असेल तासन आज गॅससाठी रांगेत थांबावं लागतंय। आजच्या दिनच्या नावाखाली आश्वासन गोरगरिबांना, सर्वसामान्यांच्या जनतेला आजच्या दिनच्या नावाखाली हे खोटं आश्वासन जे सरकार देते ते खोटं आश्वासन देऊ नका। त्याच्यात सर्वसामान्य आपल्या मुलीला द्यावे लागतात। कसे देणार रोज 3 लाख रुपये तोळा? ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होते त्यावेळेस 60,000 रुपये
तोळा होता, आज 1.5 लाख रुपये तोळा. कशा पद्धतीने मुलीबाळींचं लग्न करणार? आज जर लग्नामध्ये तुम्हाला एखादं कार्यालय जर बुक केलं, तर कार्यालयाला सांगितलंय आम्हाला 3,000 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे. आज गॅसच मिळत नाही तर कार्यालयामध्ये चुली पेटून आपण स्वयंपाक करायचा का? अशी हे या भाजप सरकारने आपल्या सर्वसामान्यांच्या कुटुंबावरती आणण्याची वेळ आलेली आहे. या वेळेसाठी आपण मिळून या ठिकाणी रस्त्यावरती त्या ठिकाणी गॅसचा जो तुटवडा आहे तो सर्वसामान्यांच्या पर्यंत कशा पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये आजचे दिन तुम्हाला येणार आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. आज पाहतोय आपण की काय परिस्थिती आहे. युद्धाचं कारण सांगितलं जाते, परंतु ही आज गॅस दरवाढ आहे किंवा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत याची झळ येत्या 1, 2, 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे. सर्व लोकांना त्या ठिकाणी आपण पाहिलं की काँग्रेसच्या काळामध्ये